हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला, इथे ना तुम्ही जेवणाची ही सगळी तयारी चाललेली आहे. माझा सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आज रविवार असल्यामुळे ना मला एक नाही 2 टिफिन होते त्याच्यासाठी ना आणि संकष्टी, त्याच्यामध्ये संकष्टी होती. तर आज नॉनव्हेज काहीच नाही, त्यामुळे ना व्हेज. मग त्यांची चपाती भाजी टिफिनमध्ये पाहिजे होती ती गेलेली आहे आणि आता माझं हे सगळं चाललेलं आहे ते दुपारच्या जेवणाची तयारी चाललेली आहे. थोडंसं फनी स्टाईलमध्ये तुम्हाला सगळ्यांना हाय हॅलो. तर चला, इथे आता मी तुम्हाला हे दाखवते. सगळा पसारा वगैरे पडलेला आहे, तो मी सगळा आटपून घेते. इथे दुपारच्या जेवणाला मी आता लागलेली आहे आणि हा ना रात्रीचा भात आहे. तर मी आता त्याला ना छान असं बॉईल करणार आहे. म्हणजे ह्याच्यातला जो पण स्टार्च वगैरे उरलेला असेल म्हणजे सगळं ह्याच्यातलं निघून जाईल आणि भात परत म्हणजे पोटाला वगैरे असं बाधत नाही. त्यामुळे मी ना असा भात मस्तपैकी बॉईल करते किंवा मग स्टीम देते. कुकरमध्ये डब्यामध्ये ठेवून मी स्टीम देते. तर मी आता असा बॉईल करायला ठेवलेला आहे आणि तो भात आता वेळवून घेणार आहे. त्याच्यानंतर इथे चपात्या बनवलेल्या आहेत. ह्या जो मध्ये गॅसवरती शेगडीवरती टोप ठेवलेला आहे छोटा, त्यामध्ये डाळ झालेली आहे माझी आणि दुपारच्या जेवणाची माझी ही सगळी तयारी आता झालेली आहे. तर मी इथे ना सगळं पहिलं आटपून वगैरे घेणार आहे. त्याच्यानंतर मी शेवटी जेवायला बसणार आहे. ह्या लोकांना बोलली, तुम्ही लोकं सगळेजण जेवून वगैरे घ्या, कारण की ना माझं पण ना अजून काहीच झालेलं नव्हतं. त्यामुळे ना सगळं आटपल्याच्यानंतरच माझी सगळी अंघोळ वगैरे होणार आहे. आज सगळं आरामात, म्हणजे इव्हन की माझी अंघोळसुद्धा झालेली नाही आहे. सगळं पहिला किचन वगैरे क्लीन करून घेणार आहे. ही लोकं जेवत आहेत तोपर्यंत सगळा माझा ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेणार आहे आणि मग नंतर त्याच्यानंतर भांडी वगैरे मी भांडी ती पण ना मितालीने घासायला घेतली. नंतर मी तुम्हाला दाखवते मी काय काय केलेलं आहे ते. सगळ्यात पहिला ना हे सगळं प्लॅटफॉर्म वगैरे जो पीठ वगैरे पडलं नेहमीप्रमाणेच ते सगळं मी क्लीन वगैरे करून घेणार आहे आणि हाताबरोबरच ना हा सगळं म्हणजे डीप क्लीन करणार आहे. मस्तपैकी छान चकचकीत असं माझं किचन प्लॅटफॉर्म मी साफ करून ठेवणार आहे, कारण का संध्याकाळी मला जेवण बनवायचं नाही ना. संध्याकाळी मी जाणार आहे बाहेर, मी नंदेच्या घरी जाणार आहे. माझी चुलत नणंद आहे, तिच्याकडे प्रोग्राम आहे थोडंसं. तिकडचं पण प्रोग्राम काय आहे, कसं केलं ना आणि ते कुठे आहे ते पण मी तुम्हाला सांगते नंतर. पहिला हे सगळं मी ना किचन वगैरे क्लीन करून घेते आणि मस्तपैकी ओटा वगैरे मी साबण वगैरे लावून छान असा ओटा साफ करून घेणार आहे. वरून खालून जसं मी नेहमीप्रमाणे तुम्ही बघितलं असाल बरेच व्लॉगमध्ये की मी डीप क्लीन वगैरे कसं करते ना, त्याप्रमाणे सगळं करून घेतलेलं आहे. इथे दोन्ही साईडचं किचन प्लॅटफॉर्म वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मी आणि हे जाळ्या वगैरे हाताबरोबर घासून पुसून मी लगेच ना ह्याच्यावरती लावून घेणार आहे. कारण का पुढची भांडी आहेत ना मी सगळी धुवून फक्त एका साईडला ठेवणार आहे आणि जी मोठी मोठी भांडी आहेत ना ती सगळी घासून घेणार आहे, की जेणेकरून ना छोटी छोटी भांडी वगैरे जी पण आहे ना ती धुवून वगैरे व्यवस्थित ठेवली की मग मी त्याने घासून घेईल. तिचं काम आहे जेव्हा ती घरी असेल. म्हणजे आत्ता जस्ट ती कामाला लागलेली आहे, नाहीतर ती दुपारची भांडी आणि रात्रीची भांडी आणि झाडू पोछा. झाडू तर म्हणजे मी केव्हा मनावर असं मारून वगैरे घेतो, पण कटका वगैरे ती करून घेते. त्यानंतर तिने बघा छान असं ना भांडी वगैरे सगळी घासलेली आहेत. मी फ्रेश झाल्याच्यानंतर मी जेवलेली आहे आणि हा तर माझी फक्त एक प्लेट माझी उरली होती ना, ती मी छान व्यवस्थित सगळं ना पहिला बेसिन वगैरे धुवून घेतलेलं आहे आणि ते प्लेट वगैरे माझी धुवून जागेवरती ठेवणार आहे आणि छान असा एकदम माझं प्लॅटफॉर्म वगैरे आता क्लीन झालेला आहे. म्हणजे आजचं माझं आता किचनमधलं काम संपलेलं आहे. त्याच्यानंतर ना छान असं आता आम्ही बाहेर जाण्यासाठी तयार झालेलो आहोत. तर इथे बघू शकता छान असं मस्तपैकी आम्ही ना साधं सिंपल अशी मी तयार झालेली आहे आणि आता ना इथे म्हणजे आयुष आणि मनोहर ना गाडी बुक करत आहेत की जिथे आम्हाला जायचं आहे ना, आणि प्रॉपर आम्हाला जिथे जायचं आहे तिथपर्यंत ना त्यांच्या घरापर्यंत ॲड्रेस दाखवतच नव्हतं. तर मॅडम बघा आमची, तिला मी इथे हाक मारली, थोडंसं आम्ही तयार झालं तर आम्ही जायचं आहे म्हणून शूट करायला. तिचं आपलं ती कॅमेऱ्यामध्ये पण स्वतःचीच तयारी चाललेली आहे, अजून पण केसच फिरवायचं चाललेलं आहे. तर इथे गाडी वगैरे बुक करून आम्ही फायनली जिथे जायचं तिथे पोचलो.
तर इथे ना आम्ही म्हणजे बाहेरच्या साईडलाच उतरलो शेवटी आणि आतमधपर्यंत ना आता आम्हाला 15 मिनटं चालायला लागले. आणि हा जो रोड आहे ना याच्यावरती पूर्ण गुलाल म्हणजे ना हनुमान जयंती झालेली ना, इथे मोठे मोठे ना दोन मारुतीचे मंदिर आहेत आणि इथे ना खूप मोठी पालखी निघते असं आम्हाला समजलेलं. तर मस्तपैकी रोड आम्ही जसं चालत गेलेलो ना, इतका म्हणजे छान सगळं मार्केट ना आणि ते कोळीवाड्यासारखं आहे ना, इतका मोठा मार्केट आणि छान वाटत होतं आम्हाला. आम्ही 15 मिनटं चालत आलो, पण जरा पण बोर झालो नाही. मस्त सगळं बघत बघत आम्ही फायनली जिथे ती राहते ना, आणि इतकी छान आहे ना ही जागा, म्हणजे तुम्हाला पुढे दाखवते. मस्त 3 माळ्याच्या बिल्डिंग आहेत आणि मस्त म्हणजे एकदम ऐसपैस बाहेरची जी आम्ही एंट्री केली ती जागा, आणि वरून पण तुम्हाला दाखवते. इतकं मस्त वाटत होतं ना, असं पॅगोडा वगैरे समोर जो म्हणजे मालाडची ही जागा आहे जिथे आम्ही गेलो होतो ते मालाड, आणि समोर हे ना दिसते ना अगदी गोराईचं बीच वगैरे. संध्याकाळचं पण मी थोडंसं शूटिंग वगैरे केलं, इतकं छान वाटत होतं ना. इथे समोर तुम्हाला दाखवते बघा, एकदम झूम करून दाखवते. इथे पॅगोडा वगैरे, आणि हे पाठची साईड आहे ना, म्हणजे ॲक्च्युली कोळी लोकांची सगळी ही जागा आहे आणि ही छान असं लोकांनी बांधकाम वगैरे करून तिथे दिलेलं आहे. आणि पाठचं हे पाठची जी साईड आहे ना, तिथे ना अशी फॅक्टरी वगैरे पण आहे. म्हणजे हे जे आहेत ना, ती फॅक्टरी वगैरे आहे आणि तेवढ्याच जागामध्ये कोळी लोकांनी अशी घरं वगैरे बांधून रेंटवरती किंवा असं सेल वगैरे केलेले आहेत. पण इतकी छान मस्त, खूप मस्त वाटलं इथे. आणि खूप छान बिल्डिंगचे बांधकाम वगैरे पण केलेलं आहे. आता मी घरामध्ये जाते ना, त्यांची घराची सिस्टम आणि जे बांधकाम आहे ना ते पण खूप मस्त केलेलं आहे. पुढे बघा सगळेजण बसलेली आहेत घरामध्ये वगैरे. सगळ्यांना ना घरी भेटून वगैरे नंतर ना मी परत गॅलरीमध्ये आली आणि ते तुम्हाला परत एकदा दाखवते की संध्याकाळचा पॅगोडा आहे ना, इतकं मस्त चमकत होतं ना. ॲक्च्युली ते माहिती आहे ना, पॅगोडाचा जो वरचा पॉईंट असतो ना तो गोल्डन असतो, त्यामुळे ना ती रात्रीचं इतकं छान वाटत होतं. तुम्हाला ना मी परत वरून पण दाखवते. आम्ही ना थोडंसं टॅरेसवरती पण गेलेलो, मी आणि माझ्या दोघी जावा आहेत ना, ते आम्ही ना वरती टॅरेसवरती गेलेलो आणि तुम्हाला वरून दाखवतो की ना म्हणजे अगदी सूर्यास्त झालं होतं, तरी पण ना इतकं छान म्हणजे सीन वाटत होतं ना. बघा हे तुम्हाला समोर दिसतंय ना, किती मस्त वाटतंय ना, असं छान ऑरेंज. ॲक्च्युली तिथे ना समुद्र आहे समोर, एकदम एंडिंग. तुम्हाला मालाड मालवणी माहिती असेल ना, ज्यांना मुंबईमध्ये आहेत त्यांना, तिकडे म्हणजे त्या लोकांना माहिती असेल की तिकडे ना मड लागतं, मड जेटी बोलतात ना, ती लाईन लागते. तिथे आम्ही ॲक्च्युली गेलो होतो. ते इतकं छान, इतका व्ह्यू छान वाटत होतं ना, मस्त वाटत होतं. आणि इथून परत तुम्हाला टॅरेसवरनं दाखवते पॅगोडा केवढा मोठा आणि एकदम क्लिअर दिसत होता. आणि छान इतका तो चमकतो ना, तो कुठून पण असं मस्तपैकी असं उठून दिसत होता. आणि ही जर ही जी म्हणजे लाईन दिसते ना, बिल्डिंगची पूर्ण लाईन, आणि मध्ये बघा म्हणजे हे ना असं कोळीवाडा असल्यामुळे ना थोडं बैठ्या असतात, खूप बिल्डिंग वगैरे तिथे नसतात, म्हणजे सगळे बैठ्या खोल्या असतात, त्याच्यामुळे ना सगळी जागा मोकळी मोकळी दिसत होती. त्याच्यानंतर आम्ही आता घरी आलेलो, मस्तपैकी चहा नाश्ता वगैरे केला आणि पुढचे टी सेलिब्रेशन पार्टी. आम्ही सगळे करत गेलेलो आहोत लाईनीमध्ये. पहिला चहा वगैरे मॅच चालू होती, त्याच्यामध्ये बोलतात सगळ्यांनी नजर, हे सगळी लोक बघत आहेत आणि इतकं ते मॅच बघतायत. मस्तपैकी आता बघ. झालं, चहा पार्टी वगैरे झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आता आरती वगैरे. ही गणपतीची मूर्ती आहे ना, माझी जी नणंद आहे तिचा दोघींचा बड्डे पण होता, आणि त्या लोकांचं बड्डे ॲक्च्युली ना 1 एप्रिलला असतं, पण ते लोकं त्या म्हणजे आता 1 एप्रिलला कोण फ्री म्हणजे तेव्हा नव्हतं ना, तर म्हणून रविवारी हे सगळं आता प्रोग्राम ठरवलेला आहे. नंतरचे फोटो तुम्हाला दाखवते की कोणाचा बड्डे होता. आणि हे बघा ही जी दिसते ना, हिचं पहिलीच आहे ना, ती माझी नणंद आहे. नंतर ह्या दोघीजणी जाव आहे, मिताली आहे, ही त्यांची आई आहे. तर हे सगळेजण लाईनीमध्ये नंतर तुम्हाला कळेलच की बड्डे कोणाचा होता वगैरे. मस्त छान गणपती बाप्पाची जी मूर्ती तिला दिलेली होती त्याची आरती वगैरे करून घेतलेली आहे तिने. ती गणपती बाप्पा बसवलेला आहे आणि मस्तपैकी आरती वगैरे झाल्याच्यानंतर मग आमचं केक कटिंग सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे. तर चला पहिला इथे आरती आपण पूर्ण करून घेऊया. तर चला आता ना इथे थोडीशी आरती वगैरे झाल्याच्यानंतर ना विचार केला की गणपती बाप्पाचे इथे विराजमान झालेले आहेत ना, तर आता आपण थोडंसं त्यांचं पण शूट करून घेऊया. त्याच्यानंतर ना ह्या दोघी ज्या बहिणी आहेत ना, त्या 1 एप्रिलचं त्यांचा बड्डे आहे ना. 1 एप्रिलला कोणाला टाईम नव्हतं म्हणून त्या लोकांनी खास टाईम काढलेला की संडेला करायचं बड्डे सेलिब्रेशन वगैरे, तर त्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत.
चायना आयटम येतो बेबी गर्ल बेबी गर्ल बर्थडे टू यू हॅपी बर्थडे एकमेकीला बरवा आता हॅपी बर्थडे डिअर कुंदा मंदा हॅपी बर्थडे टू यू. तर इथे मस्तपैकी आता ना फोटो वगैरे सगळे झालेले आहेत, म्हणजे फोटो झालेत नाही अजून, फोटो बरेच काढायचे आहेत. तर इथे मानसी ना तिच्यातर्फे तिने थोडंसं गिफ्ट वगैरे त्या लोकांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथे भरपूर असे फोटो वगैरे काढलेले आहेत आणि हिच्या फॅमिली फोटो झालेला आहे फायनली. त्याच्यानंतर ना इथे हा बघा हे सगळे म्हणजे दीर जाव वगैरे सगळ्या आहेत, नंदा आहेत, ही सासू आहे जी मध्ये उभी आहे ती. आणि त्याच्यानंतर आता फोटो वगैरे सगळं झाल्याच्यानंतर आता आम्ही फायनली जेवायला वगैरे बसलेलो आहोत. इकडे बाय सगळं बाय. आम्ही इथे जातोय. बाय बाय बाय. काळो का इथे थोडंसं काळोख असल्यामुळे ना सगळ्यांचे चेहरे वगैरे व्यवस्थित दिसत नव्हते. चला तर मस्तपैकी आता सगळं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि जी नणंद आहे ना ती ही आहे. तिच्या घरी आम्ही मस्तपैकी सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे आणि घरी जायला आता निघालेलो आहोत. चला तर परत भेटूया आपण नवीन ब्लॉगसोबत उद्या. तोपर्यंत बाय.